नुकत्याच झालेल्या तामिळनाडूमधल्या निवडणुकांनंतर आता तिथल्या राजकीय घडामोडींना वेग आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। टीव्हीके हा पक्ष सत्ता स्थापनेसाठी जरी पुढे येत असला तरी राज्यपालांकडून कुठलंही निमंत्रण त्यांना देण्यात आलेलं नाहीये। नेमकं कायदा काय सांगतो किंवा नियम काय सांगतात याच विषयावरती माझ्यासोबत बोलण्यासाठी ज्येष्ठ ॲडव्होकेट उदय वारंजीकर सर आहेत। सर, काय सांगाल नेमकं तामिळनाडूत ज्या पद्धतीने राजकीय घडामोडी घडत आहेत, राज्यपालांकडून टीव्हीके जे लार्जेस्ट पक्ष आहे त्या ठिकाणी जो सध्या आलेला आहे, निमंत्रण त्यांना देण्यात आलेलं नाहीये। सगळ्यात मूलभूत प्रश्न असा असतो की एखाद्या पक्षाला जर बहुमत मिळालं असेल तर ते बहुमत सिद्ध करण्याची जागा कोणती, तर ती त्या विधान परिषदेच्या किंवा विधिमंडळाच्या पटलावरती ते बहुमत सिद्ध करावं लागतं। देअर विल बी ए फ्लोअर टेस्ट, ज्याला आपण म्हणतो की फ्लोअर टेस्ट हा आपल्या इंग्रजी शब्द त्याकरता वापरला जातो। परंतु ते केव्हा होतं तर शपथविधी झाल्यानंतर, मग तुमची त्या ठिकाणी शपथ मिळाल्यानंतर मग आमदार साहेबांना त्या ठिकाणी मत देण्याचा त्या ठिकाणी अधिकार असतो। मग आत्ताची जी स्टेज आहे ती फ्लोअर टेस्टची स्टेज नाही आहे, ही त्याच्या आधीची स्टेज आहे। मग आधीच्या स्टेजला निकष काय असतो? आधीच्या स्टेजला निकष असा असतो की सपोर्टचं पत्र घेऊन यावं लागतं। ते जे काही सपोर्ट असण्याचं, पाठिंबा असण्याचं जे पत्र आहे ते या ज्यांना मुख्यमंत्री बनायचं आहे या माणसांनी सादर केलं पाहिजे। म्हणजे मग त्यांचा जो काही पक्षाचा जो ठराव आहे तो, त्याच्यामुळं जे काही त्यांचे पक्षाचे लोक आहेत ती त्यांना सपोर्ट करतायत। याच्या व्यतिरिक्त अन्य चिन्हांवरती किंवा अन्य पक्षांची जी लोक आहेत जी यांना सपोर्ट करतायत त्यांचं पाठिंब्याचं पत्र आणलं पाहिजे। आत्ताच्या घडीला जे दिसतंय ते सगळं बघताना अजून किमान 6 आमदारांच्या पाठिंब्याची गरज आता तामिळनाडूमध्ये दिसते। त्यामुळे याचा अर्थ असा होण्याची शक्यता आहे की कदाचित ज्याला आपण घोडेबाजार म्हणतो अशा प्रकारचं त्या ठिकाणी होण्याची शक्यता असू शकते। आमदार फुटू शकतात, त्याच्यावरती वाद होऊ शकतो, त्याच्यावरती कदाचित जे काही न्यायिक प्रकरणं होतील ती होण्याची शक्यता असू शकते। दुसरी शक्यता अशी असू शकते की कदाचित ज्याला आपण आघाडी, युती, फ्रंट असे जे वेगवेगळे जे काही सगळे नावं देत असतो तशा प्रकारचं विधिमंडळाच्या बाहेर अशा प्रकारची एखादी आघाडी, युती ही बनण्याची शक्यता असू शकते। परंतु असं जर नाही झालं तर मात्र आधांतरी थोडंसं परिस्थिती राहिली, आणि जर असं जर राहिली परिस्थिती फार काळ तर गव्हर्नर साहेबांना त्या ठिकाणी आपले अधिकार वापरावे लागू शकतात। आणि त्यांनी जर अधिकार वापरले तर निश्चितच या ठिकाणी जे काही लोकशाही माध्यमातून आलेलं जरी निवडून आलेले आमदार जरी असले तरी सरकार स्थापन करण्या इतपत पाठबळ नाही, म्हणून त्याच्यामध्ये राष्ट्रपती राजवटीपर्यंत सुद्धा आदरणीय गव्हर्नर साहेब जाऊ शकतात। अशीच परिस्थिती महाराष्ट्रात देखील उद्भवली होती, त्याचाच कुठेतरी कित्ता आता तिकडे गिरवला जाऊ शकतो। कायद्याच्या दृष्टिकोनातून अशा प्रकारचे तुम्हाला खूप प्रकरणं सापडतील। ही जी काही पॉवर मुळात आहे की राज्यघटनेमध्ये ही जी गव्हर्नर साहेबांना दिलेली पॉवर आहे, तुमच्या लक्षात येईल की शेजारचं गोवा नावाचं राज्य असेल, छत्तीसगड असेल किंवा नॉर्थ ईस्टमधली राज्य असतील किंवा आपल्याकडचं राज्य असेल, या सगळ्या ठिकाणी गव्हर्नर साहेबांना ज्या काही दिलेल्या ज्या तरतुदी आहेत, त्यांना जे दिलेले जे अधिकार आहेत त्याच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची न्यायिक प्रकरणं आपल्याला बघायला मिळतात। कदाचित कायद्याचा विद्यार्थी म्हणून असंही दिसते की तामिळनाडू कदाचित त्याच रस्त्याला आता चालायला लागलेलं दिसतं। साहेब, दुसरीकडे बंगालमध्ये जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी हिंसाचार हा मोठ्या प्रमाणात वाढलेला आपल्याला पाहायला मिळतोय। दुसरीकडे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ह्या त्या ठिकाणी राजीनामा देण्यास तयार नाही आहेत। मग राज्यपालांकडे नेमका कुठला अधिकार असतो आणि ते पुढे काय निर्णय घेऊ शकतात? राज्यघटनेच्या चौकटीमध्ये आपल्या प्रेक्षकांना सांगितलं पाहिजे की एकाचा पाय दुसऱ्याच्या पायात बांधून ठेवलेला आहे, जेणेकरून कुणीच वरचढ होता कामा नये। म्हणजे मग कसं आहे की मुख्यमंत्री जरी निवडून आलेले असतील तरी देखील त्यांना जोपर्यंत गव्हर्नर साहेबांची संमती आहे तोपर्यंत ते पदावरती राहू शकतात। म्हणजे मग पश्चिम बंगालच्या संदर्भामध्ये जर आपण म्हटलं तर निवडणुकीचा निर्णय आल्यानंतर सुद्धा जर पूर्वीचे आणि आत्ता काळजीवा असणारे मुख्यमंत्री जर म्हणत असतील की मी पाय उतार होणार नाही, तर मग 2 किंवा 3 पर्याय त्या ठिकाणी दिसतात। पर्याय नंबर 1 की त्यांना रिमूव्ह करणं, त्यांना त्या पदावरून काढून टाकण्याचं गव्हर्नर साहेबांना करावं लागू शकतं। ते त्यांना अधिकार आहेत, कारण राज्यघटनेच्या चौकटीमध्येच मुळात असं म्हटलेलं आहे की त्यांची इच्छा, त्यांची संमती असेपर्यंत हे
मुख्यमंत्री काम करू शकतात. दुसरा पर्याय असा असू शकतो की त्यांनी सोडलं नाही, त्यांनी राजीनामा दिला नाही, तरी देखील हे नवीन पक्षाला ज्यांच्याकडे पुरेसा पाठिंबा आहे अशा पक्षाच्या प्रमुखाला ते सत्ता स्थापने करण्याकरता निमंत्रण देऊ शकतात, ज्याला आपण इम्प्लॉईड टर्मिनेशन किंवा इम्प्लॉईड रिमूव्हल किंवा अप्रत्यक्षरित्या त्यांची त्या पदावरून हकालपट्टी करण्याचं देखील अशा प्रकारचं इम्प्लॉईड अशा पद्धतीनं केलं जाऊ शकतं. आणि तिसरं, हे जर दोन्ही होत नसेल तर जसं मी मगाशी म्हटलं की जे तामिळनाडूच्या संदर्भातलं आहे ते देखील पश्चिम बंगालमध्ये होऊ शकतं. जर या बाबतीमध्ये जर का असा काही घटनात्मक पेच प्रसंग उभा राहिला तर अशा देखील तिसरा पर्याय राष्ट्रपती राजवटीचा देखील पश्चिम बंगालमध्ये असू शकतो. सर, पण जर का ममता बॅनर्जी या आपल्या भूमिकेवरती ठाम राहिल्या तर येणाऱ्या काळात त्यांच्यावर कायदेशीर कारवाई ही होऊ शकते का, आणि जर झालीच तर ती नेमकी काय असू शकते? कायदेशीर कारवाई ही त्यांना स्वतःला करावी लागू शकते, कारण त्यांच्या बाबतीमध्ये गव्हर्नर साहेब पत्र देऊ शकतात आणि जे पत्र की तुम्हाला या पदावरून या कारणावरून संपुष्टात आणलेले, तुम्हाला आता या पदावरती राहण्याचा अधिकार नाही, अशा प्रकारचं साधं बेसिक पत्र जरी गेलं तर देखील त्या पत्राला चॅलेंज करण्याचं काम हे आत्ताच्या काळजी व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना करावं लागू शकतं. आणि दुर्दैवानं म्हणा किंवा सुदैवानं म्हणा, या सगळ्या गोष्टी या महाराष्ट्रात घडत नाहीयेत, या सगळ्या पश्चिम बंगालमध्ये घडतात. त्यामुळं दुर्दैवानं तुम्ही म्हटलात ते सगळं हिंसाचार आणि जी काय लॉ अँड ऑर्डरचा प्रॉब्लेम जो निर्माण होतो हा देखील याच्याशी निगडीत असल्यामुळं कदाचित जो तिसरा पर्याय मी जो म्हटलेला होता की काही काळापुरती राष्ट्रपती राजवट नेमणं आणि मग नंतर पुढील निर्णय घेणं, हा देखील एखादा पर्याय असू शकतो. यामध्ये प्रोटेम स्पीकर आहेत ते मतदान करू शकतात का? प्रोटेम स्पीकर या ठिकाणच्या प्रकरणामध्ये अजूनपर्यंत आलेलाच नाहीये. कारण प्रोटेम स्पीकर केव्हा येतो तर या सगळ्या आमदारांना जी पहिली शपथ द्यायची, शपथ घेतल्याशिवाय ती व्यक्ती निवडून आलेली असली तर ती फक्त निवडून आलेली आहे, त्यांनी शपथ घेतल्यानंतर मग पुढची जी काही त्यांना आमदार पदाचं जे संरक्षण आहे किंवा आमदार पदाची जी कर्तव्य ती कर्तव्य पूर्ण करण्याचा त्यांना संधी मिळू शकते. ते काम कोण करणार आहे तर ते प्रोटेम स्पीकर करणार आहे. त्यामुळे त्यांना आत्ताच्या घडीला मतदानाच्या संदर्भातला ना तामिळनाडूमध्ये प्रश्न येतोय ना इथं बंगालमध्ये प्रश्न येतोय. त्यामुळे मला वाटत नाही की प्रोटेम स्पीकर आणि त्यांचा मतदानाचा अधिकार वगैरे हा आत्ताच्या घडीला तरी थोडासा म्हणू शकतो की प्रीमॅच्युअर असा तो प्रश्न दिसतो. पण राज्यपालांची जी भूमिका आहे यावरती काही विरोधक हे प्रश्न उपस्थित करताना आपल्याला पाहायला मिळतात. मग ती कायद्याने चुकीची आहे का? कायदा काय नेमका सांगतो? देशभरामधले गव्हर्नर साहेबांच्या भूमिकेबद्दलचे अनेक अशा प्रकारचे टीका टिप्पणी वारंवार होते. म्हणजे मग ती कुठल्या सरकारवरती होतीये किंवा सरकारच्या विचारांवरती होतीये किंवा कदाचित त्या व्यक्तीवरती होतीये, पण टीका टिप्पणी होत असते. होतंय कसं की ज्यावेळेस राष्ट्रपती आणि गव्हर्नर, राज्यपाल यांच्यासारखी जी उच्चपदस्थ व्यक्ती आहेत त्यांच्या बाबतीमध्ये मुळातच राज्यघटनेमध्ये काही गोष्टी थोड्याशा धूसर ठेवलेल्या आहेत. म्हणजे उदाहरणार्थ द्यायचं झालं तर त्यांनी आपले पदाचे अधिकार कसे वापरावेत या संदर्भामध्ये सविस्तर तरतुदी सापडत नाहीत. का नाही सापडत तर मुळातच एवढी मोठ्या पदावरती काम करणारी जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीनं आपल्या अधिकारांचा साधक बाधक विचार करून मग वापर करावा असा अभिप्राय आहे. मग त्याला मग तो दयेचा अर्ज असेल, माफीचा अर्ज असेल किंवा राजकीय दृष्टिकोनातून आपण किती काम करायचं या बाबतीतला असेल, आणि अशा प्रकारची मुळातच थोडंसं धूसर किंवा संदिग्ध अशी संपूर्ण रचना ही या अशा उच्च पदस्थांच्या अधिकारांच्या संदर्भात राज्यघटनेमध्ये सापडते. आणि मग याचा अर्थ लावताना अनेक निकालपत्रांमध्ये असं म्हटलेलं आहे की का तर त्या व्यक्तींना त्या तिथपर्यंत जो पदावरती गेलेला व्यक्ती आहे तो त्या पदाची जाणीव समजून घेऊन त्याची जबाबदारी समजून घेऊन काम करेल. तर दुर्दैवानं अनेक ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं की नेमणूक झालेले आदरणीय गव्हर्नर साहेब असतील, राष्ट्रपती असतील, ते राजकीय आणि त्या पदाचा थोडंसं जर का मिक्सअप करत असतील तर त्याच्यामधून वाद थोडेसे निर्माण होतात. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेंद्र गुप्तासह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई.